नमस्कार, मी साक्षी जाधव, साज मेकअप आर्टिस्ट. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. हा खास व्हिडिओ मी महिलांकरता केलेला आहे, तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीनं आणि तुम्हाला परवडेल अशा प्रोडक्ट्सनेच केलेला आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि माझा आजचा हा लुक कसा झालेला आहे कमेंट करायला विसरू नका. चला मग मेकअप चालू करूया. सर्वात आधी मी फ्रेश लुकच्या लेन्स घेतलेल्या आहेत. लेन्स लावताना आपला हात स्वच्छ करूनच लेन्स लावा. लेन्समुळे माझ्या डोळ्यातून खूप पाणी येतं, ते मी इथे टिश्यूने क्लीन केलेलं आहे. तुमच्यासुद्धा येत असेल तर तुम्ही सुद्धा क्लीन करा. दुसऱ्या डोळ्याची लेन्स लावल्यानंतर मी प्लमचा रोज टोनर घेतलेला आहे. कोणतंही लिक्विड प्रोडक्ट लावण्याआधी शेक करा आणि मगच वापरा. टोनर लावल्यानंतर मी हातानेच ड्राय करते. त्यानंतर इथे मी पाऊंडचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. हे मॉइश्चरायझर चांगला रिझल्ट आणि तुम्हाला परवडेल असं आहे. तुम्ही हे डेली वापरू शकता. तुम्ही बघताय फेसवरती मी कसं हलक्या हाताने लावत आहे. डोळ्याखाली लावताना बोटाने लावा, म्हणजे मग डोळ्यात जाणार नाही. इथे मी रिकोडचं प्रायमर घेतलेलं आहे. प्रायमर लावताना क्वांटिटी नीट घ्या आणि जिथे जिथे ओपन पोर्स, स्वेटिंग प्रॉब्लेम असेल तिथे लावा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या सोप्या स्टेप्स आहेत. फ्रेशरसुद्धा करू शकतात असा मेकअप केलेला आहे आपण. प्रायमर नंतर मी हे इनसाइडचं पॅलेट घेतलेलं आहे आणि 2 कलर मिक्स करून माझ्या फेसवर लावते. जिथे जिथे प्रॉब्लेम आहे फेसवर तिथे लावत आहे. मी ब्रश घेतलेला नाही, हातानेच लावत आहे. तुम्हाला ब्रशने लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, बोटाने लावलं तरी चालेल. त्यानंतर मी छोटा ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. आता मी स्विस ब्युटीचं कन्सिलर वापरत आहे. जिथे जिथे करेक्शन केलं होतं तिथे तिथे मी लावणार आहे. त्यानंतर सेम ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे. जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट असेल ते आपलं कमी होईल. सेम परत मी स्विस ब्युटीचं कन्सिलर वापरत आहे. ह्याचा शेड नंबर हा 4 आहे. मी कोणतंही फाउंडेशन इथे वापरलेलं नाही. फेसवर सगळीकडे अप्लाय करायचं आहे. मी लावते तसंही तुम्ही लावू शकता किंवा डॉट डॉट देऊन सुद्धा लावू शकता. तुम्ही पाहू शकता हे कन्सिलर कमी प्राईसमध्ये आहे, तरी सुद्धा किती छान याचा रिझल्ट आहे. मी कन्सिलर यूज केलेला आहे, तुम्ही फाउंडेशन यूज केलं तरी चालेल. त्यानंतर आपण ब्लेंडर घेणार आहोत आणि जे काही कन्सिलर चेहऱ्यावरती लावलेलं होतं त्याला सगळीकडे ब्लेंड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी कसं एकदम हलक्या हाताने ब्लेंड करत आहे. कन्सिलर सगळीकडे ब्लेंड करून झाल्यानंतर आता मी इथे मार्सची सेटिंग पावडर घेतलेली आहे. ही पावडर फेसवर सगळीकडे लावायची आहे. जिथे जास्त स्वेटिंगचा प्रॉब्लेम येतो तिथे जास्त क्वांटिटीमध्ये लावायची आहे. ही पावडर ऑल स्किन टाईप आहे. या पावडरला ट्रान्सल्युशन पावडर असे म्हणतात. डोळ्याखाली लावण्याच्या आधी ब्लेंडरने ज्या काही लाईन्स आलेल्या असतील त्या ब्लेंड करून पावडर लावायची. आता मी इथे फेरारुशीचं 3 in 1 पॅलेट घेतलेलं आहे आणि ब्रश घेऊन काउंटर करणार आहे. सेम पॅलेटमधून ब्लश आपण घेतलेला आहे आणि मला खूप जास्त ब्लश असा आवडत नाही, म्हणून मी थोडंसंच लावणार आहे. आता मी हायलायटर लावणार आहे. हायलायटरसाठी आपण इथे वेट अँड व्हाईटचं पॅलेट घेतलेलं आहे. खूप स्मॉल पार्टिकल्स आहेत ह्या पॅलेटमध्ये.
हायलायटर लावून झाल्यानंतर आपला बेस इथे कंप्लीट झालेला आहे. अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये हा बेस केलेला आहे. आता आपण आय मेकअप करायला सुरुवात करूया. मी इथे आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे. ही पेन्सिल कोणत्याही ब्रँडची अशी नाही. ही लोकल मार्केटमधून आणलेली पेन्सिल आहे. तुम्हाला ही पेन्सिल कुठेही भेटेल. आयब्रो पेन्सिल वापरल्यानंतर मी इथे एक ब्रश घेत आहे. हा ब्रश आपल्या आयब्रोला कोंब करत आहे. आयशॅडोसाठी मी इथे स्विस ब्युटीचा आयशॅडो पॅलेट वापरत आहे. त्याच्यामधील हा लाईट कलर आहे तो मी ट्रान्झिशन कलर म्हणून यूज करणार आहे. अगदी सिंपल असा आपण आय मेकअप करणार आहोत. लाईट कलर लावल्यानंतर मी इथे थोडासा डार्क कलर घेणार आहे आणि ब्रशने ब्लेंड करत आहे. आता मी परत हायलायटर पॅलेट घेतलेला आहे आणि माझ्या बोटावर त्यातले पिगमेंट्स घेऊन लावणार आहे. तुम्हाला लावायचं नसेल तरीही चालेल, असा मॅट आय मेकअप करायचा असेल तरीही चालेल. आय मेकअपच्या पॅलेटमधून त्यातलाच मी लाइटर कलर घेतलेला आहे आणि माझ्या डोळ्यांच्या खाली लावत आहे. आता मी इथे लायनर लावणार आहे. लायनरसाठी मी इथे लिक्विड लायनर घेतलेलं आहे रिकोडचं. हे लायनर खूप छान आहे. लायनर लावताना डोळ्यांच्या आउटर साईडने मी नेहमी सुरुवात करते. त्यानंतर लायनर इनर साईडला लावून घेते. या मेकअपमध्ये आपण फक्त लायनर लावणार आहोत, काजळ लावणार नाही. तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आता आपण मस्कारा लावून घेऊया. मस्कारासाठी मी स्टेज मस्कारा यूज करत आहे. मस्कारा लावल्यानंतर आता आपण लिपस्टिक लावणार आहोत. त्यासाठी मी इथे आधी हिमालयाचा लिप बाम यूज करत आहे. लिप बाम लावल्यानंतर मी इथे लिप लायनर यूज करत आहे. हे लिप लायनर स्विस ब्युटीचा आहे. इथे मी रिकोडची लिपस्टिक घेतलेली आहे. हा रिकोड मधला 5 नंबरचा शेड आहे. आता आपण मेकअप मधील शेवटची स्टेप करणार आहोत. म्हणजे आता आपण फिक्सर वापरणार आहोत आणि इथे आपला मेकअप संपूर्ण झालेला आहे. मेकअप खूप स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे. हा मेकअप कसा झाला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बघण्यासाठी.